महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी शिक्षक बांधवांना मनापासून नमस्कार. आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि या मॅथ चॅनलच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय, त्याचबरोबर नवोदय, स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल सर्व स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून होत असते. यापूर्वी जर आपण गेस्ट पेपर पाहिले असतील तर अगदी त्याच गेस्ट पेपर प्रमाणे आजचा पेपर तुम्हाला दिसेल. ज्या विद्यार्थ्यांनी झूम क्लास लावला असेल किंवा निवासी क्लासेस असेल किंवा ज्या पद्धतीने मार्गदर्शन, जी आपली मार्गदर्शिका आहे ते मार्गदर्शिका असेल किंवा प्रश्नसंच, या सर्व माध्यमातून ज्या प्रकारची प्रश्न आपण विद्यार्थ्यांना सोडवायला दिली होती अगदी तसेच प्रश्न आजच्या पेपरला त्यांना पाहायला मिळाले. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सोपा पेपर गेलेला आहे असं मी तर म्हणेन. परंतु नेमकं उत्तर काय आहेत किंवा प्रश्नांची उत्तर काय असणार आहेत हे आपण आजच्या या झूम म्हणजे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा हा पेपर आपल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असून यानंतर होणारी स्कॉलरशिप परीक्षा, सैनिकी स्कूल परीक्षा याचीही तयारी तुम्ही या चॅनल सोबत राहून करू शकतात. त्याचबरोबर सैनिकी स्कूलचे निवासी क्लासेस म्हणजे 1 महिन्यामध्ये सैनिक स्कूलची संपूर्ण तयारी असाही आपला क्लास सुरू होतो. या ठिकाणी जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करून अधिकची माहिती घेऊ शकतात. तर आता आपण पाहूयात आज झालेला पेपर म्हणजेच 18 जानेवारी 2025 रोजी झालेला नवोदयचा पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच. तर विद्यार्थी मित्र हो, पाहूया आजचा पेपर आणि या पेपरमधील सर्व प्रश्न. तर या ठिकाणी आपण हा पेपर पाहत असाल तर हा डी सेट आहे. त्यामुळे तुमचा कोणताही सेट असेल तर तुम्ही फक्त या ठिकाणी उत्तराला टिक करून घ्या, जेणेकरून आपल्याला या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण समजणं गरजेचे आहेत. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यानंतर जो दुसरा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 जर आपण पाहिला तर प्रश्न क्रमांक 2 चं उत्तर आहे पर्याय ए. याचं कारण असं आहे की हे जे 2 डॉट आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये असे जवळजवळ दिसतात तुम्हाला, परंतु या ठिकाणी म्हणजे अपोजिट दिलेले आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 वेगळी आकृती आहे पर्याय सी. कारण या ठिकाणी हे बंदिस्त एकेकाच आकृत्या तुम्हाला दिसतील, पण या ठिकाणी एका आकृतीचे 2 भाग झालेले आहेत मध्ये, त्यामुळे वेगळा आहे पर्याय सी. यानंतर पुढची आकृती जर पाहिली आपण प्रश्न क्रमांक 4 तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे जे बाण आहेत ना, ह्या बाणाच्या पाठीमागे खाली अशा आडव्या रेषा दिलेल्या नाहीत म्हणून हे आहे वेगळं पर्याय क्रमांक ए. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपल्याला जशाच तशी आकृती म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची आहे. तर प्रश्न क्रमांक 5 याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी. आकृती पहा व्यवस्थित आणि तुमच्या पेपरमध्ये तशी खूण करून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढील प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 आणि प्रश्न क्रमांक 8. तर प्रश्न क्रमांक 7 चं उत्तर आहे पर्याय बी, तंतोतंत आकृती पर्याय बी. आणि प्रश्न क्रमांक 8 ची उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तंतोतंत आकृती पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 मध्ये या ठिकाणी आकृतीचा एक भाग आपल्याला शोधायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 9 चं उत्तर आहे पर्याय बी. आकृती पाहून घ्या व्यवस्थित. प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर आहे पर्याय डी. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 आणि प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 11 चं उत्तर आहे पर्याय डी आणि प्रश्न क्रमांक 12 चं पण उत्तर आहे पर्याय डीच. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला क्रमानं येणाऱ्या आकृत्या शोधायच्या आहेत. तर प्रश्न क्रमांक 13 चं उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 14 चं उत्तर आहे पर्याय बी. एक एक रेषा या ठिकाणी कमी होत गेलेले आहेत, पर्याय बी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 आणि प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 15 पर्याय सी. प्रश्न क्रमांक 16 पण पर्याय सीच. यानंतर प्रश्न क्रमांक 17
प्रश्न क्रमांक 17 उत्तर आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 18 उत्तर आहे पर्याय बीच. आकृत्या पाहून घ्या व्यवस्थित, तुम्हाला लगेच लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आणि प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय सीच. दोन्हीही उत्तर पर्याय सी आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर आहे पर्याय सी आणि 22चं उत्तर आहे पर्याय डी. आकृत्या पहा आणि आकृत्या पाहून या ठिकाणी जे आपण उत्तर दिलेले आहेत हे व्यवस्थित समजून घ्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 23 आणि 24. प्रश्न क्रमांक 23 पर्याय सी आणि प्रश्न क्रमांक 24 पर्याय ए. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25 आणि 26चे उत्तर या ठिकाणी समजून घेतोय आपण. 25चं उत्तर आहे पर्याय डी आणि 26चं उत्तर आहे पर्याय सी. ठीक आहे, पर्याय डी आणि पर्याय सी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27चं उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 28चं उत्तर आहे पर्याय सी. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी जर पाहिला आपण तर 29चं उत्तर आहे पर्याय डी आणि 30चं उत्तर आहे पर्याय बी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31 आणि 32. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर आहे पर्याय ए. यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33 उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36. पस्तीस आणि 36 पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 35चं उत्तर आहे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय सी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37चं उत्तर आहे पर्याय सी आणि प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे पर्याय सीच. म्हणजे बुद्धिमत्तेचे तर प्रश्न असे होते ना की 40 पैकी 40 मार्क तुम्ही घेऊ शकता इतक्या सोप्या पद्धतीनं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 आणि 40. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे पर्याय ए आणि प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर या पद्धतीनं बुद्धिमत्तेचे 40 पैकी 40 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि तुम्हा सर्वांना 40 पैकी 40 मार्क मिळायला काही अडचण नाही. इतके सोपे प्रश्न होते हे सर्व. यानंतर पाहूया आपण अंकगणित आणि अंकगणितामध्ये प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला समजून घ्यायचंय. तर अंकगणितामध्ये जो पहिला प्रश्न आहे पहा, 90चे मूळ अवयव. आता 90चे मूळ अवयव आहेत पर्याय क्रमांक सी 2 गुणिले 3चा वर्ग गुणिले 5. कारण मूळ म्हणजे मूळ फॅक्टर पाहिजे, त्यामुळे पहिलं 9 गुणिले 10 तिथं तर संयुक्त संख्या आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये पण 6 संयुक्त संख्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये 15 संयुक्त संख्या आहे, म्हणजे हे तर पर्याय होणार नाहीत. यानंतर प्रश्न क्रमांक 42. हा तर प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवता येतो. त्याचं कारण सांगतो मी. आपल्याला जो भागाकार करायचा आहे तो कोणता आहे, तर तो आहे 9.432 आणि याला भागायचा आहे 12.5. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय 9/12चा विचार केला तर उत्तर किती येणार आहे 9/12. तर 0.75 असं उत्तर येतं आणि 0.75 पासून सुरू होणारा फक्त एकच पर्याय आहे पर्याय बी. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक 43 आहे, भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51
भागाकार 16 आणि बाकी 27 आहे, तर भाज्य किती? तर आता भाज्य काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? तर 51 गुणिले 16 करावं लागेल आणि 51 गुणिले 16 816 येतं. त्याच्यामध्ये 27 बाकी प्लस करा म्हणजे उत्तर येईल 843. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. असा तर प्रश्न मी 100 वेळेस सांगितला होता की अपूर्णांकाची बेरीज येणार 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 आणि तसाच प्रश्न आला, अगदी काही बदल झाला नाही. म्हणजे झूम क्लासवर ज्या पद्धतीनं सगळं शिकवलं होतं किंवा जे आपण निवासी क्लासमध्ये ज्या पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे किंवा विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलेलं आहे, अगदी तशाला तसा पेपर उतरलाय. काही वेगळे प्रश्न नवीन विचारले गेले नाहीत. तर 44चं उत्तर अतिशय सोपं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 मध्ये आहे, पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? तर मूळ संख्येचा अवयव 1 हा नेहमीच असतो. कोणताही मूळ संख्या असेल तर त्याचा अवयव 1 असतोच. त्यानंतर 4, 2, 0, 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत किती आहे? तर मोठ्यात मोठी संख्या तयार होते 7420, लहानात लहान होते 2047 आणि हा जो फरक आहे तो आहे 5373. ऑप्शन सी. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 मध्ये सांगितलेला आहे, प्रत्येकी 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि 130 मिलीच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या, तर जगात एकूण किती लिटर द्रावण आहे? तर पहा, 300 गुणिले जर 17 केलं तर 17 त्रिक 51 म्हणजे 5100 मिली होतं आणि 130 गुणिले 30 केलं तर 3 त्रिक 39 म्हणजे 3900 यांची जर बेरीज केली आपण तर ही येते 9000 मिली म्हणजेच 9 लिटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 48. 48चं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. अगदी दशांश रूपामध्ये लिहून फक्त मांडणी करायची आणि बेरीज करायची आहे. म्हणजे 44 आणि 48 जवळपास सेम टू सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 मध्ये आपल्याला दिलेला आहे पदावली सोडवायची. तर सुरुवातीला आपण रेगी कंस सोडवून घेतो म्हणजे इथे उत्तर येतं 3, इथं 5. बघा आता एक एक कंस आपण सोडवून खाली येऊयात. 5 मधून 3 गेले म्हणजे इथे येतं 2 म्हणजे 16 वजा 2 आपल्याला पुढचा कंस सोडवावा लागेल म्हणजे पुढे येईल 14. पुन्हा हे 18 मधून 14 वजा करावं लागेल म्हणजे 4 येईल आणि 8 मधून 4 गेले उत्तर येणार आहे 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. काय उत्तर असेल? पर्याय सी. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 50. तर प्रश्न क्रमांक 50 मध्ये घड्याळावरचा प्रश्न येणारा सांगितलं होतं तुम्हाला मी, किती वाजता निघाला, किती थांबला, मध्येच किती ब्रेक घेतला. तर तसाच प्रश्न आहे. सकाळी 9 वाजता सुरेश घरातून निघाला, तो 10 मिनिट चालत गेला, 10 प्लस करा पुन्हा. त्यानंतर 1 तास 5 मिनिट पुन्हा बसमधून, तो या ठिकाणी लिहायचा आहे. पुन्हा 15 मिनिटाचा प्रवास आहे आणि त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिट थांबला. या सर्व वेळांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला जी बेरीज मिळते ती मिळते 13 वाजून 50 मिनिट. आता 13 वाजून 50 मिनिट म्हणजे किती? तर 1 वाजून 50 मिनिट. पण तो घरी किती वाजता पोहोचला? 3 वाजून 30 मिनिटाला. म्हणजे 3 वाजून 30 मिनिटामधून जर आपण 1 वाजून 50 मिनिट वजा केले तर 1 तास इकडे उसना द्या म्हणजे हे होईल 90 मिनिट. 90 मिनिटातून 40 मिनिट वजा केले, 50 केले की 40 मिनिट राहतील. इथं राहील 2 तास. 2 तासातून 1 तास गेले 1 म्हणजे उत्तर येईल 1 तास 40 मिनिट. 1 तास 40 मिनिट त्याला परतीच्या प्रवासाला लागले. यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 आहे, सोपे रूप द्या. सोपे रूप द्याला संख्या कोणती दिली आहे बघा, 20.0925. आता हे जर दशांशानंतरचे अंक मोजले तर हे किती आहेत? 4 आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो 20.0925 छेदामध्ये 1 वर 4 शून्य, 1 2 3 4 शून्य म्हणजे वरचं दशांश निघून जाईल.
ठीक आहे. मग आता जर तुम्ही या ठिकाणी 5 न भाग दिलात, 5 दुनी 10 आणि 3 शून्य जशाला तशी, तसंच इथं 5 न भाग द्या. 5 चोक 20, शून्याला 0, 5 एक 5, 4 उरले, 42 झालं, 45 40, 2 उरले, 5 5 25. पुन्हा आणखी 5 न भाग जाईल म्हणजे 5 चोक 20, 2 शून्य जशाला तसे, 45 40, पुन्हा शून्याचा भाग, 5 त्रिक 15, 3 उरले, 5 7 35. म्हणजे उत्तर येईल 8037 भागिले 400, म्हणजेच पर्याय सी. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52 आहे, एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतून चहूकडून 2.5 मीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करायचे. तर सपाटीकरण करायचं म्हणजे क्षेत्रफळ काढावं लागतं. म्हणजे काय प्रश्न बघा, असा एक रस्ता आहे, याची बाजू आहे 50 मीटर आणि ह्या सर्व बाजूने असं 2.5 मीटरचा असा एक रस्ता आहे, म्हणजे 2.5 रुंदी. म्हणजे थोडक्यात काय, बाहेरच्या चौरसाची बाजू 50, मधल्या चौरसाची बाजू 45 येते, कारण इकडे 2.5 कमी होतं आणि इकडे 2.5. आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, अगोदर ह्या 50 गुणिले 50चं क्षेत्रफळ काढावं लागेल, तर ती येतं 2500. त्यानंतर मधला चौरस आहे 45 गुणिले 45, मग याचं क्षेत्रफळ येतं 2025. आता हे 2500 आणि 2025 मध्ये फरक येतो 475 मीटर, म्हणजे हे असतं रस्त्याचं क्षेत्रफळ. आणि हे सफाई करण्यासाठी किंवा सपाटीकरण करण्यासाठी 10 रुपये प्रमाणे खर्च आहे. म्हणजे याला जर आपण 10 न गुणलं तर उत्तर येतं 4750. 4750 म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला हे उत्तर मिळेल. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 आहे, 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल. तर बघा, 33/40 मधून काय वजा केल्यावर मिळेल म्हणण्यापेक्षा 11/40लाच वजा करायचं डायरेक्ट, म्हणजे उत्तर येईल 22/40 आणि याचं उत्तर येणार आहे 11/20, म्हणजेच पर्याय ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 54. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयाला खरेदी केले, त्याच्यावर 3,400 खर्च केला आणि मैत्रिणीला 56,030 रुपयाला विकले, तर यामध्ये नफा झाला का तोटा झाला. तर एकूण खर्च जर आपण सुरुवातीला पाहिला, पहा 55,000 आणि दुसरा खर्च आहे 3,400, तर एकूण खर्च झाला 58,400. पण विकताना कितीला विकले, 56,030ला, म्हणजे निश्चित या ठिकाणी तोटा झालेला आहे. पण किती रुपये तोटा झाला कसं ओळखायचं, तर 58,400 मधून 56,030 रुपये वजा करा, 0 7 3 आणि 2, म्हणजे 2,370 रुपये तोटा. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 मध्ये प्रश्न क्रमांक 55. 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाला 4 याप्रमाणे विकतो, त्याला 125 रुपयाचा फायदा करून घेण्यासाठी किती चॉकलेट विकावी लागतील. आता बघा, 1 रुपयाला किती चॉकलेट आहेत, 5 चॉकलेट, आणि ही खरेदी आहे. ठीक आहे, म्हणजे 1 रुपयाला त्याला 5 चॉकलेट मिळणार आहेत. मग एका चॉकलेटची किंमत किती असेल, एका चॉकलेटची किंमत तर 1/5 बरोबर 0.20 रुपये. ठीक आहे, तसंच अगदी 4 रुपयाला 4 चॉकलेट 1 रुपयाला विक्री करतो, म्हणजे एका चॉकलेटची जर विक्री काढायची असेल तर 1/4 बरोबर 0.25 रुपये. म्हणजे बघा, खरेदी 0.20, विक्री 0.25, मग नफा किती होतो, तर यांची जर वजाबाकी केली तर 0.05 रुपये एका चॉकलेटवर नफा होतो.
आपल्याला नफा किती पाहिजे 125 रुपये. मग या ठिकाणी काय करावं लागेल 125 ला 0.05 न भाग द्यावा लागेल. पॉईंट घालवण्यासाठी दोन्ही संख्येला 100 न गुणूयात म्हणजे वर येईल 12,500 आणि छेदामध्ये येईल 5. 5 1 5 5 2 10 2 उरले 5 5 25 2 0 म्हणजे 2500 चॉकलेट विकावे लागतील. पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे. 125 रुपयाचा जर फायदा घ्यायचा असेल तर 2500 चॉकलेट विकावे लागतील. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी पहिली आकृतीची लांबी 10 गुणिले म्हणजे 18 गुणिले 10 180 येतं. दुसऱ्या आकृतीचं 196 येतं कारण बाजू 14 14 आहे. तिसऱ्या आकृतीचं 192 येतं. चौथ्याचं 187 येतं. म्हणजे सगळ्यात जास्त आहे चौकोन बी 196, सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी आकृती. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक 57 मध्ये आपल्याला या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. छेद समान आहे सर्वांचा 22 22 22 22 22. मग अंशामध्ये बेरीज कोणाची आहे तर 5 अधिक 7 अधिक 9 ही बेरीज आहे. आणि वजाबाकी कोण आहे -3 आणि -1 म्हणजे -4 वजाबाकी छेदामध्ये 22. आता 7 आणि 5 12 12 आणि 9 21 म्हणजे 21 - 4 छेदामध्ये 22 म्हणजे 21 मधून 4 गेलं 17 राहिलं 17/22. म्हणजेच योग्य उत्तर काय आहे या ठिकाणी 17/22 पर्याय बी. पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 58. घड्याळामध्ये संध्याकाळचे 6 वाजतात तर तास व मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल तर तो असेल 180 अंश. म्हणजेच त्याला आपण सरळ कोन असं म्हणतो. हा तर प्रश्न कोणाचाही चुकणार नाही आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत येणार आहेत हे तुम्हाला मी सांगितलं होतं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 मध्ये सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत तर 2 तारामध्ये कितीचा कोन असेल तर एकूण कोन असतो 360, त्याला 24 न जर भाग दिला तर उत्तर येतं 15 अंश. पर्याय क्रमांक बी. आणि यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 60. PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवलेली आहे. तर या ठिकाणी नेमकं काय उत्तर येते आपण समजून घेऊया. तर स्तंभालेखाच्या माध्यमातून पी आणि क्यूचा जर विचार केला आपण या ठिकाणी क्यू आणि आर तर क्यूचे 6 आरचे 10 टोटल होतात 16. त्याच पद्धतीनं पीचे 4 आणि एसचे 8 टोटल होतात 12 म्हणजे 4 न कमी. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या पद्धतीने आपण गणिताचे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आतापर्यंत 60 प्रश्न आपले झालेले आहेत आणि तुमचे मार्क पण किती पडतात तुम्ही चेक करा. 60 पैकी 60 आहेत का किती आहेत. लगेच आपण मराठीचे 20 प्रश्न पाहूयात. यानंतर पाहूया आपण मराठीचे 4 उतारे आणि त्यांची प्रश्न. उतारा सर्वांनी वाचला असेल. उतार्याबद्दल सर्व माहिती आपल्याला आहेच. तर या ठिकाणी जो पहिला उतारा दिलेला आहे यामध्ये पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. तर या उतार्यावरचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय डी. उपयोगी कृती आहे. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात उपयोगी कृती आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 62. प्रश्न क्रमांक 62 आहे काल प्रभावात पुस्तक टिकून राहतात कारण. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यात महान विचार असतात. पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 आहे पुढील अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर याचं उत्तर आहे पर्याय डी अयोग्य. अनुपयुक्त म्हणजे उपयुक्त नसलेला. पर्याय डी.
यानंतर प्रश्न क्रमांक 64, जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले जाते कारण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये मदत करतात. पर्याय बी. यानंतर प्रश्न क्रमांक 65, प्रश्न क्रमांक 65 आहे परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे. तर पडझड म्हणजेच ढासळणे. ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 65 म्हणजेच पुढचा उतारा. तर सर्व प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सोडवता येतील या पद्धतीनं या ठिकाणी दिसत आहेत. यानंतर दुसरा जो उतारा आहे तो म्हणजे रोबोट विषयी. तर रोबोट विषयी जो उतारा दिलेला आहे यामध्ये 66 नंबरचा प्रश्न आहे थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर थकणे म्हणजेच दमणे. पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 67, प्रश्न क्रमांक 67 आहे रोबोट चुका करत नाही कारण. तर त्याचं कारण असं आहे ते यंत्र आहे. रोबोट चुका करत नाही कारण ते यंत्र आहे. बाकीचे पण पर्याय आपल्याला वाटतात सारखे आहेत परंतु याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ते यंत्र आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 68, उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापराचा उल्लेख नाही. तर याचं उत्तर आहे मुलांना शिकवणे. यामध्ये रोबोटच्या वापराचा उल्लेख उतार्यात दिलेला नाही, हे लक्षात घ्या. उतार्याप्रमाणे पर्याय क्रमांक डी. यानंतर प्रश्न क्रमांक 69, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. धोकादायक चा विरुद्धार्थी शब्द आहे सुरक्षित. पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 70, रोबोटच्या संदर्भामध्ये केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बहुंशी रोबोट माणसासारखे दिसतात. तर काही रोबोट दिसतात, बहुंशी नाही, म्हणून चुकीचा आहे पर्याय डी. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71 मध्ये सर्व प्रकारचे कोळी जाळं विणतात आणि या जाळ्यामुळे म्हणजे कोळी या भागावरचा हा किंवा उतारा या ठिकाणी पाहायचा आहे आपल्याला. तर याचा पहिला जो प्रश्न आहे सदर परिच्छेदाचा मुख्य विषय. तर याचं योग्य उत्तर आहे कोळ्याचा स्वभाव, अंडी देण्याचे महत्त्व, कोळ्याचे किड्याचे महत्त्व, कोळ्यांच्या जाळ्याचे महत्त्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व. ऑप्शन 1. यानंतर प्रश्न क्रमांक 72, कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ते पाण्याचा शोध घेते हे चुकीचं आहे. ऑप्शन सी. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 73, अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चिकटला. अडकला म्हणजेच चिकटला. यानंतर प्रश्न क्रमांक 74, जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तो अनुभवतो. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75, परिच्छेदाच्या शेवटी असलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जगणे. अस्तित्व म्हणजेच जगणे. यानंतर शेवटचा उतारा प्रश्न क्रमांक 76, सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे. तर या ठिकाणी हा गरुडावर आधारित उतारा आहे. प्रश्न क्रमांक 76, तर पहिला प्रश्न आहे सोनेरी गरुड बहुंशी टिंबटिंब आढळतो. तर तो उत्तर गोलार्धामध्ये. पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 77, मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येते. तर याचं उत्तर आहे मोठा आकार. पर्याय डी, यावरून आपल्याला ओळखता येतं. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 78, घरटी बांधण्यासाठी गरुडाला
कोणती जागा उपयुक्त वाटते? याचं उत्तर आहे उंच आकाशामध्ये. उंच आकाशामध्ये या ठिकाणी पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 19 आणि या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे, दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑप्शन सी, दिमागदार म्हणजेच भव्य. या उत्तरातील प्रश्न क्रमांक 80, पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला, ठीक आहे, नसलेला शब्द आहे व्यापक, पर्याय बी. विरुद्धार्थी नाही, ठीक आहे. मोठा आणि व्यापक हे समानार्थी शब्द आहेत, बाकी सर्व विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे या पद्धतीने मराठीचे पण 20 पैकी 20 गुण घ्यायला काही अडचण नाही आपल्या सर्वांना. आणि एकंदरीत संपूर्ण पेपरमध्ये 80 पैकी तुम्हाला एकूण गुण किती मिळाले? 80 पैकी किती गुण तुमचे आहेत? 79 आहेत, 78 आहेत, 80 आहेत, काय आहेत? त्याचबरोबर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि लवकरच आपण मेरिट काय राहील याबद्दलचा या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की संपूर्ण पेपर हा अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे असं कुठेही जाणवलं नाही की हा प्रश्न अवघड आहे आणि मुलांना कन्फ्युजन झालं असेल. फक्त प्रश्न आणि पेपर सोडवत असताना प्रश्नाचं जर वाचन मुलांनी व्यवस्थित नसेल केलं तर मात्र प्रश्न थोडासा गोंधळणारा होता. मराठीमध्येही तसे काही प्रश्न आहेत, त्यामुळे ज्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचलाय, शेवटपर्यंत व्यवस्थित वाचन ज्यांनी केलेलं आहे, त्यांना आजचा पेपर 80 पैकी 80 गुण मिळवून देणार आहे. नक्कीच आपल्या सर्वांना खूप चांगले मार्क मिळाले असतील. सर्वांना खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट. आणि आपण जर सैनिकी स्कूलची तयारी करत असाल तर सैनिकी स्कूलसाठी निवासी 1 महिन्याची बॅच आपण लवकरच सुरू करतोय. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करून आजच याबद्दल माहिती घेऊ शकतात. भेटूया पुढील नेमकं मेरिट काय असणार आहे, किती गुणाला आपल्या मुलाचा नंबर लागू शकतो आणि ओव्हरऑल संपूर्ण अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू.